मी आपल्याला एवढंच सांगतो, कोल्हापूरची माती चांगल्याला चांगलं म्हणणारी आहे आणि खोट्याच्या माती गोटा हाणणारी आहे, एकदम सडेतोड आहे. सरवडे गावात आपलं आज हे होत आहे, शिक्षण आणि सहकार आणि अध्यात्माचं माहेरघर आहे. संत सद्गुरू संत बाळूमामा यांचं मी दर्शन घेऊन आता आलो आणि मला तिथं सांगितलं, पालकमंत्र्यांनी, आमदारांनी, खासदारांनी, तिथल्या अध्यक्षांनी, ट्रस्टींनी की या ठिकाणी विकास झाला पाहिजे. मी आपल्याला सांगतो, जवळपास 600-650 कोटीचा विकास आराखडा तयार होतोय, कारण लाखो लोक तिथे येतात. ही संतांची भूमी आहे, ही वारकऱ्यांची भूमी आहे, ही धारकऱ्यांची भूमी आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र असतील, गडकोट किल्ले असतील, मंदिरं असतील, इथं कुठेही पैसे कमी पडणार नाहीत, हा शब्द देखील आपल्याला देतो. आणि म्हणून आज हे सरवडे गाव तसं बघायला गेलं तर ऐतिहासिक आहे. आणि या ऐतिहासिक इथं मला वाटतं राधानगरीत पहिली मुलींची शाळा सुरू झाली आणि त्याचबरोबर साखर कारखान्याच्या पहिल्या महिला संचालिका देखील काय पार्वतीबाई मोरे, बरोबर आहे. आणि म्हणून या आमच्या लाडक्या बहिणी ज्या आहेत, या लाडक्या बहिणी कुठेही कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाहीत. या लाडक्या बहिणींना फक्त 1500 रुपये देऊन आम्ही थांबणार नाही. जो आम्ही वादा केलेला तो वादा पूर्ण करणार, कारण आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाहीत. पूर्वीच्या सरकारने वीज बिल माफ करतो म्हणाले, सत्तेत आल्यानंतर विजेची बिलं पाठवली. फक्त आपल्याला एवढंच सांगतो की हे सरकार, हे राज्य, हे पुरोगामी राज्य आहे, हे प्रगत राज्य आहे. या राज्यामध्ये, या देशात सगळ्यात जास्त पायाभूत सुविधाचे प्रकल्प सुरू आहेत. आणि म्हणून जसं जसं आपलं आर्थिक बळ आपण देत राहाल, आर्थिक बळ या राज्याला प्राप्त होत जाईल, तशा तशा योजना आपल्या ज्या आहेत, ज्या आम्ही बोललोय, ती कुठेही आम्ही मागे पडणार नाही. आणि म्हणून कारण तुम्ही आम्हाला जे भरभरून दिलंय, तुमच्यामुळेच या राज्यात सर्वसामान्य माणसाची सत्ता आली आहे, सरकार आलंय. आणि म्हणून महायुतीचा स्ट्राईक रेट एवढा जबरदस्त होता की विरोधकांना तोंड दाखवायला देखील जागा तुम्ही सोडली नाही. विरोधी पक्ष नेता बनण्यासाठी जेवढे आमदार लागतात तेवढे देखील मिळाले नाही. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा घडलंय, तुम्ही घडवलंय, हा इतिहास तुम्ही घडवलाय, या महाराष्ट्रातल्या जनतेने घडवलाय. आणि म्हणून तुमच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाही आम्ही. आणि म्हणून आम्ही जे बोललोय ते बोललोय. बाळासाहेब सांगायचे, एकदा शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा, पण एकदा शब्द दिल्यानंतर मागे फिरायचं नाही. हा मंत्र आमच्याकडे आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुम्ही कोल्हापूरकरांनी आपला लवंगी मिरचीसारखा झटका तर दाखवलेला आहे, चांगला झटका लागला आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, तुम्ही या 5-5 आणि 10 लोकांना निवडून दिलं. खऱ्या अर्थाने आज आपल्याला या राज्याचा विकास करायचा आहे. खऱ्या अर्थाने हे काम करत असताना महाराष्ट्राचा गतिमान विकास करायचा असेल तर या राज्याच्या प्रत्येक विकास प्रकल्पाला पुढे नेलं पाहिजे. शेतकरी सन्मान योजना आपण सुरू केली, 1 रुपयात पीक विमा योजना केली, लाडक्या बहिणींना 50% ST सवलत दिली, लेक लाडकी लखपती योजना आपण सुरू केली. किती योजना सुरू केल्या. आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींनी देखील जनधन योजना सुरू केली. कोणाचे खात्यात पैसे नव्हते त्यांनाही सुरू केलं. उज्ज्वला योजना केली, ड्रोन दिदी केली, लखपती दिदी केली, किती योजना केल्या. आणि म्हणून आमच्या या महाराष्ट्रातल्या देखील लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि म्हणून खरं म्हणजे खरं सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आव्हान चॅलेंज असलं तरी सुद्धा आव्हान आहेत. पण जिथं आव्हान तिथं धनुष्यबाण हा तर आपला बाणा आहे.
हा बाणा कधी सोडणार नाही. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या कोल्हापूरमध्ये मी जेव्हा महापुरात आलो होतो, मुंबईमध्ये बसून काही जण करत होते टेंडरचे धंदे, तेव्हा कोल्हापूरच्या महापुरात उतरला होता तुमचा एकनाथ शिंदे. मला आठवतंय, इथं बरेच लोक आहेत. आम्ही कुठलाही महापुराचा विचार न करता लोकांचे जीव वाचवण्यासाठी या ठिकाणी थांबलो. मला वाटतं तेव्हा माझ्याकडे आरोग्य खातं पण होतं. शिरोळ तालुका आणि बऱ्याच ते चंद्रदीप सगळे लोक होते. तेव्हा त्यांना गरज होती. आणि म्हणून आज